तर ग्रूमिंगमध्ये म्हणजे तुम्हाला वॉक शिकवण्यापासून तुमचं पोश्चर नीट करण्यापर्यंत दे आर नर्वस ऑन द स्टेज. सो त्याच्यासाठी ओंकार करणं आहे, त्या आपण मुलींना शिकवतो. बेसिक ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ॲक्टर और मॉडेल ऑल्सो 1,500 ते 2,000 कन्व्हेन्स वेगळा ही तुमची पेमेंट असते. तर जर 22 डेज किंवा 30 डेजची पेमेंट काढायला गेली तर इट इज कम्स टू 60,000. एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन एनी फील्ड. नो युअर सेल्फ, अंडरस्टँड युअर सेल्फ. मी हे मुलींना कायम शिकवते की कितीतरी हिरोईन्स अशा आहेत की ज्यांनी बायकोचा, आईचा, इव्हन विद्या बालन एका साबणाच्या ऍडमध्ये होती. सो इट इज नॉट ओनली की लोक काम करून घेतात. ह्या ज्या सो कॉल्ड इंस्टाग्रामवर फिल्टर लावून स्वतःला सुंदरपेक्षा मॉडेल समजणाऱ्या मुली आहेत ना, पण सी ॲट द एंड ऑफ द डे जो काम देणारा आहे त्याच्याशीच तुम्ही पंगा घेतला तर तो तुम्हाला काम एका ठिकाणी नाही 10 ठिकाणी देणार. कारण आज तो कुठल्या तरी एका लेवलवर फॉर अ रिझन बसलेला आहे. आणि सुरुवातीला काही कामं मिळवण्यासाठी प्रोफाईल क्रिएट करायची असते ना तुम्हाला. प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे, काही जेन्युइन लोक पण असतात. दॅट क्वालिटी टाइम, दॅट एंटरटेनमेंट वी आर गिव्हिंग यू अँड यू नॉट पेइंग अस. आणि मग त्यांना असे ते इंस्टाग्रामवाले जे सो कॉल्ड असतात ते मिळत राहतात. आणि मग त्यांना कळतं की ते 30 सेकंदच बरे असतात, तासभरासाठी प्रोफेशनलच पाहिजे. डोंट बी ग्रीडी, आय वुड से फॉर वर्क. थोडंसं बघून समजून काम करा. आणि म्हणून तुम्ही वेळ पण लावू नका. काही मुली असं म्हणतात मॅम तुम्हीच म्हटल्या होत्या. तर असं म्हणजे मला असं वाटतं की डार्क साईड ऍक्च्युली प्रत्येक माणसातच आहे. तर ती आपण किती म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यावर सगळंच घेत नाही ना. आपल्याला हवं ते घ्यायचं आणि आपल्या कामापुरतं घ्यायचं आणि तेवढंच बघायचं. हाय फ्रेंड्स, स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स A to Z पॉडकास्टच्या नवीन भागात मी सुजित देशपांडे तुमचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे माझी मैत्रीण जुई सुहास. फॅशन आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीबद्दलच्या सगळ्या खऱ्या खोट्या गोष्टी, ग्रूमिंग आणि इंडस्ट्रीतली रियालिटी या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासातून, त्यांच्या 13 वर्षाच्या अनुभवातून. हाय जुई, कशी आहेस? मस्त, थँक्यू. आणि तू बोलवलेस मला इथे, सो ग्रेटफुल. नाही, याच्यासाठी मी थँक्यू म्हणेन की तू आम्हाला वेळ दिलास. कारण आम्हाला माहिती आहे आता तुझा नवीन ब्रँड लॉन्च झालाय, सुनेरी अलमारी. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. आणि आम्हाला आवडेल त्या ब्रँड विषयी आम्हाला थोडक्यात सांग. सो ॲज यू नो की मी बाय एज्युकेशन फॅशन डिझायनर आहे आणि बाकी गोष्टी तर आपण बोलूच आज. सो माझ्या करिअरमधनं मला आता असं वाटलं की आय शुड डू दॅट ऑल्सो. आणि एक ब्रँड नेम असावा. सो मी हा ब्रँड चालू केला आणि त्याच्या अंडर आपण सगळं म्हणजे स्टायलिंगपासून, कारण स्टायलिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण लोकांना माहिती नसतं काय कपडे घालावे, टीव्हीवरती बघून काहीतरी घालतात आणि त्यांना असं वाटतं की आपण रॉंग स्पेंड केलंय. सो स्टायलिंग पासून ते गारमेंट बनवण्यापर्यंत या ब्रँडमध्ये आपण सगळं देतो आहे कस्टमर्सला. सो एक ब्रँड एस्टॅब्लिश करून आपण जे इतके वर्ष काम केलं आहे ते फक्त आता एक त्याला काय म्हणतात चॅनलाइज एका ब्रँड थ्रू आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तू स्वतः एक ब्रँड आहेस त्यामुळे तू ब्रँड सुरू करायलाच हवा होता. आणि हे आहे की किती वर्ष इतर ब्रँड साठीच आपण काम करणार. जर आपण इतर ब्रँडला प्रमोट करण्याची आपल्यात ताकद आहे तर आपण स्वतःचा का सुरू करू. राईट. सो एक मराठी मुलगी म्हणून तुझं कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी. आणि मला ना जाणून घ्यायला आवडेल की मी आता ऍक्टिंग इंडस्ट्रीत आहे, पण त्यानंतर थोडंसं मला कळालं, पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की ग्रूमिंग शब्द खूप वापरला जातो. तर ग्रूमिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? सो आत्ताच्या जर पुण्यामध्ये आपण जिथे राहतोय तिथल्या फॅशन इंडस्ट्रीचं जर पिक्चर बघायला गेलं तर ग्रूमिंग हा शब्द कशालाही वापरला जातोय मी म्हणेन. पण ग्रूमिंग बेसिकली मी म्हणेन की डोक्यातनं जे पर्सनॅलिटी आपण ग्रूमिंग म्हणतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कमिंग टू फॅशन फील्ड तर ग्रूमिंगमध्ये म्हणजे तुम्हाला वॉक शिकवण्यापासून तुमचं पोश्चर नीट करण्यापर्यंत ते इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही कामाला जाता तर तिथले एथिकेट्स पाळणं, पंक्च्युअलिटी असणं, ह्यापर्यंतचं सगळं फ्रॉम स्टार्ट टू एंड ह्याला ॲक्च्युली ग्रूमिंग म्हणतात. पण आजकाल त्याला खूप जास्त तोडून मोडून ग्रूमिंग म्हणजे फक्त स्टेजसाठीच असं असतं. सो मला बरेचदा असं होतं की लोक म्हणतात मॅम ग्रूमिंगसाठी यायचंय. मग मी त्यांना विचारते म्हणजे नक्की काय. कारण वेन आय डू ग्रूमिंग आय विल डू इट फ्रॉम देअर हेअर टू देअर टो. की तुमचा फेस कसा आहे आणि तो मग कॅमेऱ्यावर ऑडिशनला गेल्यावर कसा दिसणार आहे
तर मग तुम्ही तिथे सिलेक्शनसाठी पण काय करायला पाहिजे ह्याच्यापासून आपण सगळं शिकवतो. सो मला असं वाटतं की ग्रूमिंग हे बेसिकच खूप महत्त्वाचं आहे, एस्पेशली इफ यू आर इन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री. मग त्याच्यात ॲक्टिंग येईल, डान्स असेल, गाणं असेल, स्टेजवर गायचं आहे, तर प्रत्येकाने काय घालायला पाहिजे चांगलं दिसायला, आणि चांगलं म्हणजे बेसिकली प्रेझेंटेबल दिसायला. देवानी प्रत्येकाला छान बनवलेलंच आहे, तर ते आपण एनहान्स कसं करू शकतो. सो दॅट इज बेसिकली ग्रूमिंग. की तुमचं इन अँड आउट आपण ग्रूमिंग जे म्हणतो ते ग्रूमिंग खूप महत्वाचं आहे. याच्यात कम्युनिकेशन पार्ट पण येतो. कम्युनिकेशन पार्ट पण येतो. सो व्हॉइस मॉड्युलेशन असतं की आपल्याला काय बोलायचं आणि आपल्याला काय ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचं आहे. स्पेशली फॉर पॅजंट्स जेव्हा मी शिकवते की एखादा प्रश्न विचारला तर त्याचं काय त्या जजपर्यंत पोहोचलं पाहिजे की ते तितकं इफेक्टिव्ह वाटेल तुमचं आन्सरविंग करण्यासाठी. तर ते कुठल्या शब्दावर जोर पडला पाहिजे. कितीतरी वेळा बोलायचं असतं आणि मग आवंढा, कारण दे आर नर्वस ऑन द स्टेज. सो त्याच्यासाठी ओंकार करणं आहे किंवा काही बऱ्याच गोष्टी आहेत व्हॉइस मॉड्युलेशनमध्ये येतात, त्या आपण मुलींना शिकवतो जेणेकरून त्यांचा व्हॉइस चांगला होता. आणि इट इज अ प्रॅक्टिस. जसं आपण वय वाढत राहतं, आपण बदलत राहतो, फॅशन बदलत राहते, तसे ह्या गोष्टी प्रॅक्टिसने तुमच्या चांगल्या होत जातात. मी असं नाही म्हणणार की तुम्ही 10 दिवसाच्या किंवा आठवड्याभराचा एखादा क्रॅश कोर्स केला आणि तुम्ही मॉडेल किंवा ऍक्टर बनणार आहात. ऍक्टरसाठी पण तुला माहिती आहे की रोज काहीतरी रियाज करावा लागतो, आवाज जपावा लागतो. करून हल्ली इन्स्टा प्रोफाईलला लावतात लगेच मॉडेल बनतात आणि देन दे हॅव देअर रेट कार्ड. सो ते पण आहे की तुम्ही ग्रूम आहात तर बरोबर आहे. पण मी एक मॉडेल्सला कायम सांगते की आपण प्ले ग्रुप पासून जन्मल्यावर आपण 3ऱ्या-4थ्या वर्षी प्ले ग्रुपला जातो, तिथे MBA होऊन पण आपल्याला किती सॅलरी मिळते. बरोबर. आणि जर आपण एक बघायला गेलो की बेसिक ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ॲक्टर और मॉडेल ऑल्सो 1,500 ते 2,000 कन्व्हेन्स वेगळा ही तुमची पेमेंट असते. तर जर 22 डेज किंवा 30 डेजची पेमेंट काढायला गेली तर इट इज कम्स टू 60,000. 60,000 इज अ मॅनेजर लेवल सॅलरी ॲट. सो मॅनेजर बनायला तुम्हाला किती वर्ष लागतात. आणि तुम्ही ॲज अ न्यू कमर ऑल्सो रोज जर एक शूट केलं 1,000-2,000 रुपये, 30, 40, 50, 60 हजार तुम्ही कमवू शकता. तर त्याच्यासाठी पेरेंट्सला हे कळायला पाहिजे की एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन एनी फील्ड. कारण मी पण बऱ्याच ठिकाणी जाते तर मॅम काय येऊन डान्सच शिकवायचं किंवा मॅम काय येऊन वॉकच शिकवायचं आहे, पण तो वॉक शिकवायला मला सुद्धा 5-5, 6-6 तास 6 इंचावर उभं राहायचं आहे. इट्स नॉट ओनली द मॉडेल हू इज टेकिंग ऑल द एफर्ट्स, इट इज एव्हरीवन. बरेचदा असं पण होतं की आता आमच्या पण मॉडेल्स कोणाला हव्या असतात, ते म्हणतात नाही मॅम 2 मिनिटाची तर ऍक्टिंग आहे, पण त्या 2 मिनिटाच्या सीनसाठी 4 तास जाणार आहेत. बरोबर. आणि आधी घेतलेली आणि आधी एक्झॅक्टली स्क्रिप्ट, मग ती स्क्रिप्ट मी घरी जरी वाचली तरी आय एम स्पेंडिंग ऑन इट. मी विचार करते की मी आरशात हा डायलॉग बोलताना कशी दिसेल किंवा कसा दिसेल. सो इट टॅलेंटला इन जनरलच इन ऑल फील्ड्स खूपच कमी लेखलं जातं. तर आय गेस इट इज टाइम की यु नो प्रॉपर एज्युकेशन घेऊन एकतर करावं. कारण असे पण खूप ॲक्टर्स आणि मॉडेल्स आमच्याकडे येतात की मॅम मी केलंय मॉडेलिंग. मग कुठे केलंय ते इंस्टाग्रामवर, माझा मित्र फोटोग्राफर होता त्याला इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी, किंवा माझी मैत्रीण मेकअप आर्टिस्ट झाली मग तिच्यासाठी मी ब्रायडल शूट केलंय. मग ते शूट बघून आम्हाला कळतं की लाईटवाल्यापासून कॅमेरामॅन पासून सगळंच आनंद आहे. त्यामुळे एव्हरीबडी शुड अंडरस्टँड की ह्या फील्डमध्ये जायला आणि राईट. कारण यू हॅव एक गुरु असला तर तो तुम्हाला गाईड करत राहतो. मग ह्या मुली जाऊन कुठेतरी फसतात, कोणीतरी त्यांना फसवतं, पैसे देतो बोलून देत नाही, किंवा बऱ्याच गोष्टी अशा होतात निगेटिव्ह सुद्धा. आणि मग ते अख्ख्या फील्डलाच नावं ठेवतात की ही इंडस्ट्रीज अशी. ही इंडस्ट्री अशी नाहीये. तुम्ही चालूच चुकीच्या ठिकाणून केलंय तर तुम्ही बरोबर ठिकाणी पोहोचणारच नाही. माझं म्हणणं याबाबत असं आहे की प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट अशी दोन्ही पद्धतीचे लोक असतातच. सो आणि अजून एक मला महत्वाचं की जसं तू सांगितलंस की बाकी गोष्टी गरजेच्या असतात, त्याच्यासोबत जनरल नॉलेजही महत्वाचं असतं. पॅजंट करायचं जेव्हा असतं, माझ्याकडे जेव्हा मुली येतात, आता माझ्या बऱ्याच अशा स्टुडंट्स आहेत ज्या ऍक्टिंगसाठी, सो मी जे पॅजंट इतके वर्ष करतेय, मिस पुणे फेस्टिवल, सो त्यातनं पूजा बिरारी, सानिया चौधरी ज्या आत्ता झी आणि मोठ्या मोठ्या चॅनल्सवरती लीड ऍक्ट्रेसेस आहेत, पूर्वा शिंदे आहे, सो ह्यांना ऍक्टिंग करायची होती. सो आपण अशा मुली पण घेतो ज्यांना ऍक्टिंग करायची आहे, कारण आपण कास्टिंग सुद्धा करतो. सो ह्या लोकांना आपण कास्ट केलेलं आहे, छोट्यापासून मोठ्या सिरियल्स पर्यंत सुद्धा. सो तिथे जेव्हा मुली येतात तेव्हा मी त्यांना एक बेसिक सांगते की नो युअर सेल्फ, अंडरस्टँड युअर सेल्फ. 5'2" हाईट आहे आणि तुम्ही मिस इंडियाची स्वप्न बघताय तर ऑब्व्हियसली नाही. आता मिस इंडियानी बरेच रूल्स चेंज केले आहेत त्यांचे, बट फॉर इयर्स इट वॉज नॉट लाईक दॅट.
तर मग तुम्ही काय करू शकता, मग ऍक्टिंग येतं, ऍक्टिंग शिका. मग कुठे शिका, कशी शिका, आणि त्याच्यासाठी काय काय तुम्हाला डेव्हलप. आता काही काही खूप बारीक मुली असतात त्या आम्हाला म्हणतात मॅम आम्हाला ऍक्टिंग करायची, आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला वेट गेन करायला लागेल, कारण चॅनलला तिथे मग तुम्ही रिजेक्ट होता. आणि आम्ही हे सगळं शिकवतो, की बरेचदा असं होतं की 2-3 ऑडिशन्स देऊन मुली हिरमसून जातात. मग त्यांना असं वाटतं की मॅम नाही, तुमचं फेस गेला पाहिजे त्या रोलला, तुमची ऍक्टिंग आहे. कधी कधी ऍक्टिंग खूप चांगली असते पण तुमचा फेसच त्या कॅरेक्टरला जाणार नसेल तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये शिकवतो. आणि पॅजंटमध्ये ज्या मुली येतात, मग ज्या उंच आहेत किंवा ज्या कष्ट करायला तयार आहेत, कारण ह्यात कुठल्याही गोष्टीत ह्यात स्ट्रगल खूप आहे. तुम्ही आज एक पॅजंट केलं आणि उद्या खूप मोठे झाला असं नाही. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट विच वी टीच, की फर्स्ट यू नो युअर सेल्फ. करेक्ट. तुझे म्हणालीस आता नो युअर सेल्फ, साधारण एक न्यू कमर, ते मी स्वतःला ओळखलंय आता या फेजला यायला साधारण पूर्ण हे टेक्निक शिकायला, मी नाही म्हणणार की परफेक्ट किंवा एक लेवल अचीव्ह करायला की झालं आता मी मॉडेल झाले असं म्हणायच्या आधीची एक मॅच्युअर लेवल म्हणते, त्याला साधारण किती काळ द्यावा लागतो या गोष्टीला? टेक्निक्स जर शिकायच्या असतील तर इट टेक्स अबाउट 10 to 15 days, डिपेंड्स ऑन द सिलेबस ऑफ दॅट मॉडेलिंग स्कूल. पहिलं म्हणजे की काही जण थोडंसं शिकवतात, कुठे क्रॅश कोर्स असतो, कुठेतरी सगळं शिकवतात, कुठे फोटोशूट्स पण देतात की त्यांना ती प्रॅक्टिस व्हावी. आणि बाकी गोष्टी इज ऑन ऍक्सेप्टन्स. तिकडनं बाहेर पडून एकदम हवेत आता मी मॉडेलच झालीये तर मग तो ऍक्सेप्टन्स कधीच येत नाही. आणि एक अंडरस्टँडिंग, ती मॅच्युरिटी ऍक्च्युली उपजतच लागते त्या व्यक्तीमध्ये. आणि तुम्ही किती ग्रास्प करताय शिकवणाऱ्याच, कारण मी कितीही सांगितलं की असं करा तसं करा, तरी माझ्याकडे ज्या 20 मुली एका बॅचमध्ये येतात त्यातल्या 10 मुली त्या अंडरस्टँड करणाऱ्या असतात. आता मी मध्येच ऐकलं, नोरा फतेचा एक इंटरव्ह्यू होता की तिने पहिली ऍड कुठली तरी ज्याच्यात ती आई होती. तर मी हे मुलींना कायम शिकवते की कितीतरी हिरोईन्स अशा आहेत की ज्यांनी बायकोचा, आईचा, इव्हन विद्या बालन एका साबणाच्या ऍड मध्ये होती, शी स्टार्टेड फ्रॉम दॅट, पण त्यांनी लीड रोलचा. सो ही एक मेंटॅलिटी मुलींची झालेली असते की मी हे केलं तर माझं हेच होणार नाही, छाप पडेल. हा. सो असं काही नसतं, तुमच्या टॅलेंट वरती बेस्ड असतं आणि तुम्ही किती ग्रूम राहता. आईचा रोल करायचा, माझ्याकडे एकदा एक मुलगी आली होती, ऑडिशन होती, पॅजंटची ऑडिशन होती, आणि एकदम ती पंजाबी ड्रेस आणि अशीच आली होती. तर मी तिला म्हटलं पॅजंटच्या ऑडिशनला शर्ट पॅन्ट घालून आलीस, अशी का आलीस? तर ती म्हटली रात्री माझं नाटक आहे, त्याच्यात मी गरीब मुलगी प्ले करते. तर मी म्हटलं पण तुझं नाटक 9 वाजता, आता सकाळचे 10 वाजले. सो ह्या इंडस्ट्रीमध्ये ते पण अंडरस्टँड करायला पाहिजे की कॅरेक्टरमध्ये घुसायचंय, ठीक आहे, पण कशासाठी आपण किती कष्ट करतो आहे. सो हे समोरच्याच्या मेंटॅलिटीवर पण ठरतं की तुम्ही ती गोष्ट किती ऍक्सेप्ट करता आहात आणि कसं ते तुम्ही मॅनेज करताय. नाहीतर मग यू नेवर नो ना, की एखादी आईचा रोल करणारी व्यक्ती इकडे एखादा चांगला शूट पण करू शकते आणि वाईज वर्सा. पण इट डिपेंड्स ऑन दॅट पर्सन की तुम्हाला तुमचा मेंटर जे काही शिकवतो आहे ते तुम्ही ग्रास करून ते इम्प्लिमेंट किती करताय, दॅट इज मोर इम्पॉर्टंट आय फील. तू आता जसं सांगितलंस की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी स्पष्टपणे सांगता, तर कधी असा अनुभव आलाय का? कारण मला तरी हा अनुभव आलेला आहे या आधी की आत्ताच्या आपल्या नंतरच्या जनरेशनमध्ये इगो हा खूप एक लेवल अचीव करायच्या आधीच आलेला असतो. सो तुम्ही काहीतरी चांगल्यासाठी म्हणून सांगायला जाता आणि ते त्यांना असं खटकतं की दुसऱ्या दिवशी तो मुलगा किंवा ती मुलगी सोडून दिलेलं असतं. तो क्लास मी म्हणेल त्या क्लासला येणंच सोडून दिलेलं असतं किंवा अरे ते खूप ॲरोगंट आहेत, त्या खूप ॲरोगंटली शिकवतात. असा काही अनुभव आलाय का तुला? येणं सोडून दिलं असं नाहीये, कारण मी जसं म्हटलं मी पॅजंट करते, मुलींना जास्त गरज आहे आज प्लॅटफॉर्मची, त्यामुळे ते सोडून जात नाही. पण बरेचदा अशा असतात की मग त्यांच्या रिसेप्टिव्हिटीमध्ये थोडंसं कळतं बॉडी लँग्वेजमध्ये की ऐकायचंच नाहीये मला वगैरे, असं जे होतं. पण तो त्यांचा लॉस आहे, कारण इंडस्ट्रीज म्हणजे खूपच अजून वाईट आहे. तुम्हाला जर तुम्ही किती मोठे ऍक्टर असाल, मी पाहिलंय शूट्सवर की चुकलात तर डिरेक्टर हा बोलतोच. सो तसं नाहीये. आणि एक जेव्हा शूट असतं किंवा एखादी गोष्ट, एखादा इव्हेंट बनतोय, एस्पेशली फॉर मॉडेल्स, तर तिथे लाईट साऊंड वाल्यांपासून ते शो डिरेक्टर पर्यंत आणि ऑर्गनायझर्स आणि स्पॉन्सर्स, एवढं सगळं पैसा आणि सगळं, कुठलंही शूट असो, एक बेसिक आता सुद्धा की एक टीम असते, प्रत्येक गोष्ट इथे मिनिट वर पैसे पडतात. सो तुमच्यामुळे किती लोकांचं नुकसान होतं किंवा त्या प्रोड्युसरचं किती नुकसान होतंय हे अंडरस्टँड करणं भाग आहे. आणि यू हॅव टू बी रेडी फॉर धिस. आणि तुम्हाला जर तसा स्ट्रगल नको आहे तर तुम्ही एवढे फ्रजाईल आहात तर तुम्ही घरी बसा असं मी म्हणेन. कारण
असं नाही होते, म्हणजे इट डझंट वर्क लाईक दॅट. माझ्या त्या ह्याच्यात बसतच नाही की कोणीतरी लेट आलं. कधीतरी वी कॅन अंडरस्टँड की कधी पुण्याच्या बाहेरून मुली येतात, त्यांना पुण्यातला अंदाज नसतो ट्रॅफिकचा, की अजून आपणही त्याला कोपअप होतोय. मलाही कधी कधी असं होतं. हा, आता पुण्यातही व्हायला लागलंय की यू नेव्हर नो, रोज अर्धा तास लागतोय, उद्या काय 40 मिनिटं लागू शकतात. पण समटाइम्स इट इज ओके. पण वन्स यू अंडरस्टँड, तर ते जर रोल ऑन होणार नसेल गोष्टी, पण त्यांना वाईट वाटतं. मी थोडंसं माझ्या पॅजंटमध्ये थोड्या फ्रेशर्स येतात, त्यामुळे मी थोडंसं त्यांना नंतर कुरवाळते सुद्धा. पण मग त्यांना हे पण सांगते की इंडस्ट्री अशी नाही, इफ यू आर लेट हे शूट चालवून घेतील कारण पैसा खर्च केलाय. पण पुढच्या वेळेस जर कोणी सांगितलं की हा मी या मुलीला घेतोय, तर ती सांग नको बाबा, नको, माझी 1.5 शिफ्ट झाली, माझे पैसे गेले, हिला घेऊ नकोस, हे नक्की सांगणार. या इंडस्ट्रीमध्ये हे असंच होतं. आणि त्यामुळे मी थोडंसं सॉफ्टली ट्रीट करते मुलींना, म्हणजे आधी फटके देऊन मग मलम पण सगळं आहे. सो आता तू मगाशी मिस इंडियाचा उल्लेख केलास, तर ना व्हॉट्सअपला म्हण किंवा सोशल मीडियाला ना बघायला मिळतं की बरेचसे मिस इंडियाचे हे येतात पॅजंट्स. तर नक्की खरं खोटे या पॅजंटचे असतात, त्यातले खरे खोटे किंवा जे ऍक्च्युअल मध्ये एखाद्या मॉडेलच्या भविष्यासाठी जेन्युन आहे, हे कसे ओळखायचे? पहिलं म्हणजे फेमिना मिस इंडिया हे मिस इंडिया आहे, ज्याच्यात आपण सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा ही जी नावं म्हटल्यावर दॅट इज फेमिना मिस इंडिया. ते ऑर्गनायझेशन एकच आहे. बरं, असं काही नाही आहे की दुसरे इंडियाचे नाव लावलेलं रजिस्टर्ड पॅजंट पण चुकीचं आहे. पण जेन्युनिटी कशी ओळखायची की त्या पॅजंटची लेगसी. आजकाल असं झालंय की आता सपोज मी जेव्हा 12-13 वर्षापूर्वी चालू केलं, तेव्हा 2-3 पॅजंट होते आणि माइन वॉज 1. 2-3 पण नाही, एकच होता ऍक्च्युली. इफ आय कॅन टेक नेम, पॅन्टलून्सचं मिस पुणे होतं, आणि म्हणून आम्ही मिस पुणे फेस्टिवल केलं, कारण नाव क्लॅश होत होतं. सो आम्ही ते चालू केलं. आणि त्याच्यानंतर आजकाल जर बघशील तर क्वार्टरली पण पॅजंट्स होतात. तर क्वार्टरली जेव्हा पॅजंट्स होतात तेव्हा मी असा विचार करते की एवढं सगळं कुठं येतं, कारण आय नो हाऊ मच आय नीड टू स्ट्रगल अॅन्युअली सुद्धा करायला. तर मी पेरेंट्सला किंवा मुलींना ह्याच्यामार्फत हेच सांगेन की तुम्ही त्या पॅजंटची लिगसी बघा, ते किती वर्ष चालू आहे. पण असं होऊ शकतं की उद्या एखादा एक्सपिरियन्स्ड व्यक्ती नव्याने एखादं पॅजंट चालू करू शकतं. तर मग त्या व्यक्तीची हिस्ट्री बघा की त्या व्यक्तीने काय काम केलं आहे इंडस्ट्रीमध्ये, किंवा त्या व्यक्तीने कोणत्या मॉडेल्स ग्रूम केल्यात की मी ह्या पॅजंटमध्ये जाताना किंवा माझ्या मुलांना मी जर या पॅजंटमध्ये जाण्यासाठी काही पैसे भरायला लागतात, तर त्या पैसे जे मी कुठल्या व्यक्तीला देते टू एज्युकेट माय चाइल्ड और टू एज्युकेट माय सेल्फ, हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर आजकाल कितीतरी लोक, एस्पेशली आजकाल फॅड आली की पुरुष हिल्स घालून वॉक करतात. नॉट नेसेसरी. मी हिल्स घालून पुरुषांना वॉक शिकवलेला आहे. यू डोंट नीड टू वेअर हिल्स फॉर टीचिंग अ वॉक. तो असा पण शिकवला जाऊ शकतो. ऑब्व्हियसली एक पोश्चर दाखवायला हिल्स घालणं जरुरी आहे, पण कोण मार्केटिंगसाठी करतंय आणि कोण जेन्युनली करतंय हे थोडंसं ओळखायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हणते की त्या व्यक्तीचं गुगलवर किंवा इंस्टाग्रामवर जाऊन सुद्धा तुम्ही काम बघा. नॉट नेसेसरी 10 कामं केली आहेत म्हणजे ती व्यक्ती चांगली आहे. तुम्ही त्या व्यक्तीने कोणाला ग्रूम केलं आहे त्या पॅजंटमधनं, किंवा त्या व्यक्तीमुळे कुठले प्रोडक्ट्स जे आहेत, की कोण असा ऍक्टर आहे का, कोण चांगली मॉडेल आहे बाबा की ती एका लेवलपर्यंत गेली, हे हिस्ट्री त्या व्यक्तीची किंवा त्या पॅजंटची बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, आय विल टेल यू, माझ्याकडे खूप मुली येतात, आम्ही ऑडिशन घेतो. मी तुला लिटरली सांगेल, पुणे फेस्टिवलचा मिस पुणे फेस्टिवल बघितलं असेल, आपण मिस इंडियाच्या लेवलचाच तो शो करतो, जरी ते पुणे असलं तरी. त्यांची स्किन चेक करून बेस्ट स्किन, स्काल्प चेक करून बेस्ट हेअर, स्माईलला डेंटिस्टकडे त्यांचं ते पूर्ण स्कॅन करून मग बेस्ट स्माईल असे आपण देतो. जजेस आपले सगळे इंडस्ट्रीतले असतात. हे सगळं देतो तेव्हा आपण एक बेसिक ग्रूमिंग फीज घेतो. बाहेर लोक हजारोंमध्ये ग्रूमिंग फीज घेतात आणि मग त्या मुली म्हणतात की मॅम आम्ही इथे तुम्हाला ही देऊ शकणार नाही, कारण ह्याच्या 3पट मी बाहेर पे केलं होतं. तेव्हा आम्हाला कपडे पण आमचेच आणायचे होते, मेकअप पण आमचाच करायचा होता, आणि त्यात आम्हाला काहीच मिळालं नाही. म्हणजे काही लोक काय करतात की कंटेस्टंट कडनं पैसे घेऊनच शो उभारतात. 40 कंटेस्टंट, 50 6 तास शो चालतो आणि 70 कंटेस्टंट असतात. प्रत्येकाकडनं 10 हजार घेतात. म्हणजे तुम्ही अख्खा शोचा खर्च समोरच्याकडनं काढता. कॉस्ट्युम्स वगैरे त्यांनीच आणायचे असतात. साधारण खर्चच नाहीये. हा, काहीच नाही. बरोबर.
सो एका पॅजंटमध्ये या मुलींचा किंवा मुलांचा खर्च 20,000 होतो आणि हे सगळे मुलं कोण 18, 19, 20 वर्षाचे हु आर टेकिंग एज्युकेशन. मग त्यांचे आई वडील बाहेर काय म्हणतात, नाही हे सगळं फालतूपणा आम्ही काय करणार नाही, कारण पैसे पण भरा, त्याच्यानंतर कपडे पण आम्हीच द्या, हे सगळं. आणि माणूस बळी पडला. सो मग जेन्युइन ठिकाणी पण त्या मुलींना किंवा मुलांना जायचं असेल की ते प्रॉब्लेमॅटिक की नाही, आता आमचे आई वडिलांचं आमचं बजेट संपलेलं आहे, आम्ही ऑलरेडी खूप खर्च केलेला आहे अननेसेसरी, असं होऊन जातं. त्यामुळे मी सेम अगेन की तेवढे जर तुम्ही पैसे भरताय, एखादी गोष्ट जरी घ्यायची झाली विकत स्वतःसाठी, ड्रेस असो किंवा काय, आपण सगळं बघतो की नाही, त्याचे रिव्ह्यूज बघतो, बेसिक झालंय आजकाल. तर तसं तुम्ही त्या पॅजंटला तुम्ही हजारोंमध्ये पैसे भरताना पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक द बॅकग्राऊंड. या पॅजंट्स नंतर पण जेव्हा मॉडेल्स बाहेर पडतात तेव्हाही काही फसवणुकीचे अनुभव बऱ्याच जणांना येतात. सो त्याच्यात कसं ओळखावं या गोष्टी? बरेचसे फेक कॉल्स येत असतात कारण त्यांना. एक बेसिक मी कायम मी माझ्या जर्नीतनं पण शिकले आणि मुलींना पण मी सांगते की जो व्यक्ती जेन्युइन असतो ना, तो तुम्हाला म्हणणार की हे माझं कार्ड आहे. आता हे ऐकून कदाचित फेक लोक पण हेच बोलायला लागते, आय एम नॉट शुअर, पण मला हा अनुभव आलाय की जो व्यक्ती की मॅम मी हे केलंय, मी ते केलंय, आणि हा शो काय, आपण ह्याच्यापेक्षा असे 10 शो करू, मग आपण सलमान खानला जाणू, आपण हेच करू तेच करू, हे जे बोलणारे लोक असतात ते नाच्याकडे सलमान खानच्या नोकराचाही नंबर नसेल मी तर म्हणते. ते परत कधी दिसतही नाहीत आणि जेव्हा कधी वेळ येते त्यांना या इंडस्ट्रीतला हू कट हू माहिती नसतं, फक्त त्यांना कोणाचा तरी किंवा मुलींचा एस्पेशली नंबर हवा असतो. असं बरेचदा झालेलं आहे, माझ्याबरोबरही झालेलं आहे. माझ्याबरोबर तर एक खूप चांगल्या डिरेक्टर, नाव तर ऑब्व्हियसली नाही घेणार मी, पण मला एक मी पूर्वी एक फिल्मचे कॉस्ट्युम करत असताना मला एक आली होती मराठी इंडस्ट्रीमध्ये, आणि मग ते मला म्हणाले, त्यांचा एक मॅनेजर होता, तो मला म्हटला की आपण जाऊया शूट बघायला. मला मिळालं नाही कारण तिथे जरा असं त्यांच्या कोणाला तरी मिळालं बजेट आणि याचा प्रॉब्लेम झाला. सो आय वॉज लाईक की फाईन, म्हणे नाही मी भेटवतो तुला त्यांना, पुढची फिल्म कर वगैरे. आणि स्टारकास्ट पण खूप चांगली होती, म्हणजे प्रिया बापट वगैरे अशी स्टारकास्ट असलेला मूवी. तर म्हणे ठीक आहे आपण जाऊयात, NIBM ला शूट चालू आहे. तर मी पण कोथरूडला राहत होते तेव्हा, तर मी तुला पिकअप करतो. म्हटलं अरे देवा. मग मी त्यांना म्हटलं की ज्या दिवशी पिकअप करणार होते मला फोन आला की 1 तासात मी येतो वगैरे. म्हटलं माझा एक मित्र पण आहे, ही ऑल्सो वॉन्ट्स टू गेट इन टू डिरेक्शन, तर त्याचं पण एडी म्हणून काम झालं तर बघा ना. त्याच्यानंतर त्यांचा परत अर्ध्या तासाने फोन आला, आज मला जमत नाहीये. तर आपण ना नंतर, आणि मग नंतर परत आज त्याच्यात अराउंड 9-10 वर्ष झाले परत कधी फोन नाही आला त्यांचा मला. सो हे मुलींनी समजायला पाहिजे. किंवा जो माणूस प्रॉपर असतो, आता बरेचदा असं होतं की मी आईला घेऊन येते किंवा मैत्रिणीला घेऊन येते म्हटल्यावर तो समोरचा माणूस फोनच उचलला नाही, येऊच नको म्हणालास, किंवा तर जो जेन्युइन असतो तो असं कधीच म्हणणार नाही. आणि मी मुलींना कायम म्हणते की जोपर्यंत तुम्ही या इंडस्ट्रीत थोडंसं मिसळायच्या आधी तुम्ही तुमच्या आईला घेऊन जा, किंवा बहीण आहे, भाऊ आहे, मित्र आहे, बॉयफ्रेंड आहे, मैत्रीण आहे. अगदीच 2 मैत्रिणी असं जाऊ नका की दोघी फसाल जाऊन, पण कोणीतरी घेऊन जा. अनुभव तू जे आता बोलते, सॉरी मी कट केलं, हे सांगायला आवडेल की तुझीच एक स्टुडंट होती आणि तिने हे तू सांगितलेलं फॉलो केलंस. मी माझ्याच एका क्लायंटच्या शूटसाठी उर्वी, तुझी स्टुडंट आहे उर्वी पाते, तिला बोलवलं होतं आणि ती मला येताना म्हणली की माझा एक फ्रेंड बरोबर आहे. सो मी म्हणलं हां चालेल घेऊन ये, काय प्रॉब्लेम. तो बसला, तोही मॉडेल आहे मला वाटतं, आणि त्याच्याशी पण आमची चांगली ओळख झाली. सो हे फॉलो करतायत तुझे स्टुडंट, हे चांगली गोष्ट आहे. की मी कायम सांगते की जो जेन्युइन माणूस असतो तो तू 2 लोकांनाही घेऊन गेली, त्यांना काय प्रॉब्लेम, मॅनेजर आहे सांग माझा, पण कोणाला तरी घेऊन जायचं इफ यू आर नॉट शुअर अबाउट थिंग्स. आणि हे मी केलेलं आहे. म्हणजे माझ्या आईला अर्धी इंडस्ट्री ओळखतेच, तर मी माझ्या आईला व्हेन आय स्टार्टेड आय वॉज 19, त्यामुळे मी खूपच लहान होते आणि त्यातून मी खूप इंट्रोवर्ट आहे तसं बघायला गेले तर. अशी मी कामाचं खूप बोलू शकते, पण अशी जर गेले तर मी लोकांसारखी आय कॅनॉट ब्रॅग माय सेल्फ की हा मी हे करते ते करते, अजिबात नाही. त्यामुळे माझ्या आईला मी कायम घेऊन जायचे. त्यामुळे ती आमची एक टीम पण झाली की ती एक गोष्ट मॅनेज करते, मी एक गोष्ट मॅनेज करते. सो इट इज फाईन. आणि खूप ठिकाणी झाले नाही, तुमच्या मदरला कशाला आणताय, येणार नाही तर मग तुम्ही या आमच्या ऑफिसवर. सो इट इज ऑलवेज बेटर की एखाद्याला, आणि पब्लिक प्लेसमध्ये पण, पब्लिक प्लेस म्हणल्यावर पण काही लोक म्हणतात ठीक आहे मग आपण बारमध्ये भेटू, तर मग बारमध्ये पण नाही भेटायचं, हे पण मी मुलींना सांगते. मग मुलींचा फोन येतो, मी म्हणते हे बघ, इज्जत प्यारी कामं मिळतील,
कारण कसं होतं की मग काही जण म्हणतात की हीच माझ्या गळ्यात पडली काय, अशा पण खूप गोष्टी मग ते सावरायला लागतं. सगळं त्या मुलींचा कॉन्फिडन्स जातो, आई वडिलांचा कॉन्फिडन्स जातो. आणि नाव कमावायला खूप खूप आयुष्य जातं, घालवायला एकही थोडे दिवस क्षण लागत नाही. करेक्ट. स्वतः तू आईबद्दल बऱ्याच वेळा म्हणलीस, तो सुप्रिया मॅम बद्दल जरा आमच्या ऑडियन्सलाही सांग. येस, सुप्रिया मॅम बद्दल म्हणजे सुप्रिया ताम्हाणे माझ्या आई आहेत. सो ॲज आय सेड की मी 19व्या वर्षी काम चालू केलं तेव्हा नंबर माझा द्यायच्या ऐवजी तिचा द्यायची, आणि नाव शी इज इन टू कास्टिंग. त्यांनी ही कंपनी चालू केली आरविडजा नावाने, ज्याच्यात कास्टिंग आहे, इव्हेंट्स आहे. सो आम्ही तो एक सेक्शन वेगळा केला. स्टायलिंगचा जो सेक्शन आहे, जसं आपलं सुरुवातीला बोलणं झालं की ते मी माझा ब्रँड सुनेरी अलमारी चालू केला. सो आता जे आम्ही एकत्र काम करत होतो, सो जिथे आमची गरज आहे तिथे आम्ही एकत्र काम करतो. आता मला माझ्या ब्रँडसाठी फोटोशूट करायचं की मी सुप्रिया मॅमला म्हणते की मला मॉडेल हवी आहे. इव्हेंट्स मध्ये फॅशन कोरिओग्राफरची गरज असली की सो मॅम चार्ज करतात. हो, की तुला डिस्काउंट? मी त्यांना डिस्काउंट देत नाही. नाही, जेव्हा आम्ही असतो ना, म्हणजे खूप जणांना असं मी कधीतरी तिला मम्मा म्हणले की लोक म्हणतात तुम्ही त्यांची मुलगी आहात, बिकॉज वेन वी आर ऑन द फील्ड वर्किंग, आय एम द कोरिओग्राफर, ग्रूमिंग मेंटर अँड शी इज द ऑर्गनायझर. त्यामुळे मी मॅमच म्हणते. कारण मग आमची त्याच्यात मग खूप भांडणं सुद्धा, भांडण प्रोफेशनली डिस्प्युट्स होतात, काय होतात, पण घरी आल्यावर शी इज माय मॉम, आय एम हर डॉटर. घरी आल्यावर मग आम्ही म्हणते सॉरी आज जरा आवाज चढला किंवा जाऊन थोडं मांडीवर डोकं ठेवलं ना, इट इज फाईन. पण शिकणार काय याच्यातून खूप, की तुम्ही जेव्हा फ्लोअरवर जाता तेव्हा नाती बाजूला ठेवून एक प्रोफेशनली काम केलं तर ते काम मला वाटतं अजून छान होत असेल. छान होतं. आणि मग कधी कधी असं पण होतं की एकदा मागच्याच मिस पुणे फेस्टिवलला असं झालं की मी बोलतेय ना, म्हटलं मी जेव्हा मुलींना सांगते तेव्हा ॲज अ ऑर्गनायझर यू शुड नॉट स्पीक इन बिटवीन, असं मी बोलते. ती जरा थोडी रुसून बसली, कारण ती आई आहे. बरोबर, आपण थोडं प्रोफेशनली हे होतो, आयांचं तसं होत नाही. तर मग नंतर मी जाऊन म्हटलं तू गोळी घेतलीस का, मी असं केलं. म्हटलं मी मुलगी म्हणून विचारते आहे. नाही, पण मला असं होतं कारण ती विसरते कामात, मला माहिती होतं. सायास की तू मेडिसिन घेतलं का, तर तिने मला, मी म्हटलं मी जुई म्हणून विचारते, जुई सुहास म्हणून विचारत नाहीये. सो मग तीच होतं ओके. सो असते स्विच ऑन स्विच ऑफ बटन ह्या इंडस्ट्रीत, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता मुली पण असतात, काहीतरी शेअर करतात की मॅम आज मला असं जायचंय, बॉयफ्रेंड बरोबर जायचंय, हे जायचंय. मग माझी पण त्यांच्यावर हसाशी, पण वेन आय एम टीचिंग मग तो फालतूपणा बनतो तिकडे. किंवा कितीतरी आता यू आर अ फ्रेंड, उद्या काम जेव्हा करू तेव्हा इट इज कम्प्लिटली डिफरंट. कारण मग जर तिथे पण मैत्री आणि तिथे पण तो आपण टाइमपासच करत बसलो तर ते काम, तो प्रोफेशनलिझम राहणार. सो वेन आय एम वर्किंग यू विल सी मी, आय एम जुई सुहास. मला माझा मित्र आहे, मैत्रीण आहे, मला इथे काम करायचंय आणि मी पण तुमच्यावर काम करते. ते सगळं आफ्टर दॅट. बरोबर. सो दिस इज माझ्याकडे ते एकदम ब्लॅक अँड व्हाईट असते. मी कधी ग्रे स्केलवर कुठल्याच बाबतीत चालत नाही. मस्त. अजून एक, मॉडेल होण्यासाठी उंची किंवा वजन याची काही मर्यादा वगैरे असते, काही ठरलेला क्रायटेरिया असतो? आता तरी मिस युनिव्हर्सनेच हा क्रायटेरिया सगळा काढूनच टाकलाय, एजचा, वेटचा, हाईटचा, मॅरिटल स्टेटसचा. बट बाकीचे जे पॅजंट्स आहेत तिथे पोहोचेपर्यंत तिथे हे क्रायटेरियाज आहेत. आणि त्या क्रायटेरियाजमुळे मी सगळ्यांना सांगेन की तुम्हाला कष्ट घ्या. मग हाईटला तर आपण काही करू शकत नाही, मग तुम्हाला या इंडस्ट्रीत तर शूट्स आहेत. सो मॉडेलिंगचे बरेच प्रकार आहेत. सो जे कमर्शियल मॉडेलिंग आहे की ऍड्स म्हणतो आपण, की होर्डिंग्स लागतात किंवा पॅम्फलेट्स आपल्याला मिळतात, मॉलमध्ये काही करायचं, तिथे जिथे हाईट चीट केली जाऊ शकते तर तसं तुम्ही ऑप्ट करा. काय झालंय, मॉडेलिंग म्हणजे सुष्मिता सेन आणि सुष्मिता सेन म्हणजे पॅजंट्स. सो असं नाहीये. ज्या पॅजंटमध्ये हाईट क्रायटेरिया नाहीये तिथे तुम्ही करा. तिथे जाऊन तुम्ही तुमचे एक चांगला कॉन्टॅक्ट डेव्हलप करा आणि मग तिकडनं तुम्ही शूट्स ट्राय करा जिथे हाईटचा क्रायटेरिया नसतो, की जिथे ती चीट केली जाऊ शकते. आणि जर तुमची हाईट चांगली आहे, तर कितीतरी मुली अशा आहेत की एवढी छान हाईट आहे पण त्यांना पॅजंट म्हणजे तोंड उघडता येत नाही, त्यांना जनरल नॉलेज नाहीये आणि तिथे सगळं बाद होतं. शोभेची एक्झॅक्टली. सो जर पॅजंट्स करायचं आहे तर मी मुलींना ते सांगते की तुम्हाला जनरल नॉलेज, जिओ पॉलिटिक्स असेल किंवा काय घडामोडी चालल्या आहेत, ह्या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही पॅजंटमध्ये जाऊ शकता. किंवा जुने पॅजंट्स बघा जाऊन की कसं, की फेमिनिझम वरती प्रश्न विचारले जातात, आता जगात काय चालू, हे सगळ्या दृष्टीने 10 दिशांनी तुम्हाला ते नॉलेज घेण्याची क्षमता आणि ती तयारी करण्याची काय म्हणतात मानसिक तयारी असेल की मला एवढा अभ्यासही करायला लागणार अदर दॅन माय स्टडीज,
तर तुम्ही तिथे जाऊ शकता, कारण तिथे तुमची पूर्ण पर्सनॅलिटी इन अँड आउट पाहिली जाते. आणि अदरवाईज आहेतच हे बाकीचे ऍड्स वगैरे, ते बाकी करू शकतात. सो पण अगेन इट कम्स टू की नो युअर सेल्फ. बरोबर. की मी माझी हाईट 5च आहे आणि मी अशीच आहे तशीच आहे किंवा व्हॉट एव्हर, आणि मी तिथे फिटच होणार नाही, ते ट्रायच करत बसले तर होणारच नाही. आणि मग फेल्युअर मिळालं की परत सेम सर्कल, ते सगळं एव्हरीवेअर एव्हरीथिंग कम्स ऑन की यू हॅव टू अंडरस्टँड अँड ऍक्सेप्ट. आणि काय असतं ना की एखादं अशी ज्या लोकांची सवय असते ना की थोडंसं नैराश्य आलं की फील्ड चेंज केली, राईट, त्या लोकांचं मला वाटतं आयुष्य त्याच्यातच जगत, हे फील्ड झालं की ते फील्ड सेटल कधीच होत नाही. तेच होतं. आणि मग अगेन दे स्टार्ट ब्लेमिंग द फील्ड की हा, ही ऍक्टिंग इंडस्ट्रीच अशी आहे, मॉडेलिंग इंडस्ट्रीच अशी आहे. मग त्यांचं असं पण चालू होतं की हे लोक ह्यांनाच फेवर करतात, फेवरेटिझमच आहे. तर असं काही नाहीये. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ह्या इंडस्ट्रीत फक्त आणि फक्त टॅलेंटच इम्पॉर्टंट आहे, आणि तुमची व्हर्सिटॅलिटी जी काय असेल ती. बाकी आय डोंट थिंक इतकं ते आहे, कारण फेवरेट असून जर कामच करणार नसेल तर मी फेवरेट माणसाला पण बाजूलाच ठेवीन. आय वुड प्रिफर लाईक दॅट. सो जुई, तू आता म्हणालीस की या इंडस्ट्रीत फक्त टॅलेंटच असतं आणि टॅलेंटलाच महत्व दिलं जातं, पण याच इंडस्ट्रीत बऱ्याच ठिकाणी डिमांड होते की मॉडेलने फुकट काम करावं. अशी डिमांड होते कारण मॉडेल्सही आहेत अशा फुकट काम करणाऱ्या. माझ्या खूप साऱ्या चांगल्या मॉडेल्स बरोबर असं झालंय की मॅम, मी सिलेक्ट झाले होते मॅम, माझं सगळं बोलणं झालं होतं, मला शोचं लोकेशन, डेट सगळं आलं होतं, शूट जिथे आहे, पण कोणीतरी म्हणाले की मी फ्रीमध्ये करते, पण मला घ्या. की फोटोग्राफर होता, त्याची मैत्रिणीची कोणीतरी किंवा बहिणीची मैत्रीण, असं होऊन ते बऱ्याचदा होतं. सो इट इज नॉट ओनली की लोक काम करून घेतात, ह्या ज्या सो कॉल्ड इंस्टाग्रामवर फिल्टर लावून स्वतःला सुंदरपेक्षा मॉडेल समजणाऱ्या मुली आहेत ना, त्या मुली खूप खूप जास्त कंटॅमिनेट करतात मॉडेल्सचं करिअर. आणि हे ऍक्च्युली प्रोड्युसर्सला किंवा फोटोग्राफर्स आहेत किंवा मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांनाही कळायला पाहिजे की मी मेकअप जर एखादा करणार आहे, की फोटोग्राफर एखाद्या ब्रँडसाठी किंवा ब्रँड्सनी पण समजायला पाहिजे की मी आज स्पेंड तेवढेच करणार आहे. त्या मॉडेलचा पर डे काय असेल, फार तर फार 5,000 रुपये. ते 5,000 रुपये वाचवण्यासाठी जो लाखभराचा खर्च केलाय, लोकेशन पासून लाईटचा, कॅमेरामॅन, सगळ्यांचं जेवण खावण किती असतं, लाख रुपये तर कुठे नाही गेले एक बेसिक शूटचा. त्या 5,000साठी तुम्ही लाख रुपये वाया घालवताय. आणि मग नंतर आम्हाला फोन करतात की मॅम, आम्ही म्हणतो आमच्या मुलीने आम्हाला फोन करून तुम्ही कॅन्सल केलेला मेसेज आहे. किंवा बरेचदा होतं की आम्ही मॉडेल पाठवतो एखाद्या लोकेशनला आणि कास्ट केलेली असते, आणि मग तो व्यक्ती डायरेक्ट मॉडेलचा नंबर घेतो आणि म्हणतो की नेक्स्ट टाइम तू ये. असं बरेचदा होतं आमच्या बरोबर. आणि मग मॉडेल्स डायरेक्ट जातात का, तर त्यांना कास्टिंग कमिशन द्यायचं नसतं. आणि मग त्याच्यानंतर मॉडेल वेळेवर गेली नाही, काहीतरी त्यांनी टँट्रम्स केले की मॅडम तुमची मॉडेल, डायरेक्ट फोन केला, हा, ह्याचे पैसे मला मिळालेले नाहीयेत, जेव्हा मिळतील तेव्हा मी माझ्या मॉडेलला फोन करून माझा वेळ घालवेल. इट्स नॉट अबाउट मनी, इट इज अबाउट टाइम. दोन्हीकडून पाळले पाहिजेत, दोन्हीकडून पाळले पाहिजेत. आणि मुलींनाही कळलं पाहिजे की असं काय, म्हणजे कारण कसं होतं, आपण सगळंच बघितलं जातं की समोरचा व्यक्ती किती मराठीत म्हणे, जे असे डबल क्रॉस करून जातात यांच्यासाठी खास ही म्हण आहे. कारण मलाही असे अनुभव आलेले आहेत. मी एका मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट माझ्याकडे असायचे, 30 एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट माझ्याकडे काम करायचे. आणि लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला साधारण 30 ते 40,000 रुपये मिळतील एवढं मी काम लॉकडाऊनमध्ये दिलेलं आहे. काही नाही, तुम्हाला घरातल्या सेटअपमध्ये रेकॉर्ड करायचं आहे हे. आणि आज त्यातले बरेचसे आर्टिस्ट परस्पर त्या ब्रँडशी कोलॅब करतात. सो मी त्या ब्रँडलाही बोललो, त्या लोकांशी मी बोलायलाच गेलो ना, त्या आर्टिस्टची ती ओळखच दाखवायला. कारण एक म्हण असते की, ती म्हण मी स्वतःला त्यातलं देव नाही म्हणते, पण एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, हे कळलं पाहिजे प्रत्येकाला. कारण जुई सुहास जर तुम्हाला एका ब्रँडशी जोडून देऊ शकते, तर ती अजून 100 ब्रँडशी तुम्हाला जोडून देण्याची ताकद ठेवते. सो हे कळलं पाहिजे की थोडक्यातल्या आनंदासाठी माणूस एवढं संबंध असतील काय असतील सगळं विसरून ते हे करतात असे. करेक्ट. आणि नॉट ओनली दॅट, हे जे डायरेक्ट जाणारे लोक असतात, त्या मॉडेल्स पण येतात आमच्याकडे फसल्यावर
आणि मला असं वाटतं की असं करू नका, कारण जो काम देणारा व्यक्ती असतो, कारण एक मॉडेल जाऊन जाऊन किती, आणि मग ह्या अशा एकापासून दुसरं काम मिळतं, दुसऱ्यापासून तिसरं, आणि मग तिसरा काहीतरी चुकीचा माणूस मिळाला की परत येतो. बरं, आम्ही वी आर लाईक ओपन डोअर्स की ठीक आहे चल चुकली, पण नॉट एव्हरीबडी. म्हणजे अशा लोकांचं मी पाहिलेलं आहे की करिअर्स घालवलेले आहेत त्यांनी जस्ट बिकॉज. कारण सी ॲट द एंड ऑफ द डे जो काम देणारा आहे त्याच्याशीच तुम्ही पंगा घेतला तर तो तुम्हाला काम एका ठिकाणी नाही 10 ठिकाणी देणार, कारण आज तो कुठल्या तरी एका लेवलवर फॉर अ रिझन बसलेला आहे. ते तू जर उद्या मला सांगितलं की ह्या मॉडेलला काम देऊ नकोस जुई, कारण ही मॉडेल तुझं घेऊन टाकेल तो क्लायंटच आणि तुला तिथनं काम मिळणं बंद होणार, तर मीही विचार करेन ना की त्या मॉडेलला मी पुढच्या वेळेस दुसऱ्या ब्रँडसाठी पण काम देणार. अँड दिस हॅपन्स, दिस इज लाईक फायर. तुम्ही एक चूक केली की ती इंडस्ट्रीत जे लोक एका लेवलवर आहेत ती कनेक्टेड बोलणारच. आणि ऑब्व्हियसली आता मला पण फोन करून जेव्हा फोन येतात, तर मला तर असं बरेच फोन येतात की तुमच्या मॉडेल्स पाठवा, आमच्यासाठी खूप इझी होतं शिकवायला. पण बरेचदा अदर गोष्टींसाठी पण मला फोन येतात की तुमची मॉडेल अशी वागली किंवा काय असतं. तर मग हे कधी कधी मग आम्हाला पण वाटतं पुढच्या वेळेस पाठवताना आम्ही खूप विचार करतो की यार पाठवायचं का, कारण तो हेडेक आपल्याला होतो ना. त्या कास्टिंग मधनं जेवढे पैसे मिळणार असतात आपल्याला त्याच्या हेडेक जास्त असेल तर मग मी पण विचार करते ना की नको यार पाठवायला. आणि हे तू मगाशी म्हणालीस की आपण जसं म्हणलं की फुकट काम करतात, बऱ्याच वेळा असंही होतं की नाही करणार म्हणल्यावर पण किती चांगला ओळखीचा माणूस असला किंवा काय तर तो बोलायचा बंद होता अचानक. होतं असं, पण त्या माणसालाही खरं कळायला पाहिजे ना की सी जसं मी म्हटलं प्रोफेशन इज प्रोफेशन. माझी आई माझ्यासाठी फुकट काम करत नाही, मी माझ्या आईसाठी फुकट काम करत नाही, कारण माझा एक्सपिरियन्स आहे. माझी आई कधीतरी म्हणते एवढे पैसे तुझे सांगायचे, मी म्हणते हो कारण 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना माझा, वेळ देते मी माझा वेळ देते आणि 12 वर्षाचा एक्सपिरियन्स मी त्यांना शिकवणार आहे. आणि असं कधी होत नाही. पण मी मॉडेल्सला हे पण शिकवते की, आणि मी सुद्धा हे केलेलं आहे की मला अपॉर्च्युनिटी दिसते बाबा ह्या गोष्टीमध्ये, तर मी फ्री करेन किंवा मी कमी पैशात. उद्या मला फेमिना मिस इंडियाने बोलवलं तर मी विचार करेन की ठीक आहे मला 4 पैसे कमी मिळत आहेत किंवा त्यांना की माझं यायचं जायचं एक बेसिक अमाऊंट एवढी द्या, आय एम हॅपी टू डू, कारण मला ती अपॉर्च्युनिटी आहे. तिथे तुम्ही करा ना, पण जिथे नाही आहे अपॉर्च्युनिटी तिथे एक बेसिक. आणि असं नाही की जसं मी म्हटलं की उद्या उठून तुम्ही डायरेक्ट पर डे 5,000 मागितले तुम्हाला कोणी उभं नाही करणार. तुमचा एक्सपिरियन्स. तर मी मॉडेल्सला शिकवते सुद्धा की फॉर अ टाइम एखादा कोलॅबरेशन मध्ये शूट किंवा काही आलं, व्हिडिओ शूट आहे किंवा म्युझिक अल्बम आहे तर करा. ऑल्सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की आता माझ्याकडच्या मॉडेल्स ज्या मोठ्या मोठ्या ब्रँड्ससाठी चालतात त्या मॉडेल्सला कुठनं फिल्मसाठी किंवा सिरियलसाठी किंवा एका पॉईंटला त्यांना वाटतं की आपण मॉडेलिंग जरा सिरियलमध्ये ऍक्टिंगमध्ये लॉंग करिअर आहे इथे शिफ्ट व्हावं, तिथे त्यांना वाटतं की अरे फार कमी पेमेंट आहे. मी त्यांना म्हणते तुम्ही इथे फ्रेशर आहात ना राण्यांनो. एक असाच म्युझिक अल्बम आला होता, ते म्हणाले की नाही आम्ही मला ही पेमेंट देणार. ती म्हणली नाही मॅम मी इतकी जास्त घेते. मी म्हंटल बिकॉज तू गेले 10 वर्ष तितके वॉक्स करतेस, तू ब्रँड्ससाठी वॉक करते किंवा शूट करते, तर देर यू आर सिनियर. पण कॅमेरावरती दिसायचंय तुला म्युझिक अल्बम मध्ये, किती म्युझिक अल्बम केले आहेत तू, तिथे फ्रेशरच आहे. सो हे पण डिफरन्शिएट करणं खूप गरजेचं आहे मॉडेल्सला. तर असं वाटतं की हा मी इतके 10 वर्ष हा ब्रँड केला तो ब्रँड केला आणि इकडे मला काही पेमेंट पण नाही किंवा कमी पेमेंट आहे, तसं नाही होत. आणि सुरुवातीला काही कामं मिळवण्यासाठी प्रोफाईल क्रिएट करायची असते ना तुम्हाला. प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे, काही काही जेन्युइन लोक पण असतात की आता माझा ब्रँड नवीन आहे मला करायचं आहे एखादी मॉडेल कोलॅबरेशन मध्ये, तर करा. कारण तुमचंही तुम्हालाही फोटोज मिळतात ना. उद्या कुठे दाखवायचे झाले तर मुली आम्हाला सेल्फीज पाठवतात, मग असं कोलॅबरेशन करून तुम्हाला 4 फोटो, कारण फोटोशूट करायचा झाला 4 लुक्स मध्ये 50-60 हजार रुपये त्याचा खर्च आहे. तर ते करण्यापेक्षा मग तुम्हाला असं गिव्ह अँड टेक मध्ये पण कामं होत असतील तर करा आणि प्रोफाईल क्रिएट. अँड देन आफ्टर 2-3 मंथ्स यू कॅन स्टार्ट आस्किंग फॉर अ पेमेंट. सो इट गोज वाईज वर्सा की सगळीकडनंच ते की फुकट काम करायचं, किती करायचं, कोणासाठी करायचं. आता आज एखाद्या माझ्या खूपच जवळच्या व्यक्तीने विचारलं तर मी पण कदाचित विचार करेल की ठीक आहे चल ह्याचं नवीन आहे तर आपण करून टाकूयात एखादी गोष्ट. पण आजकाल काही काही गोष्टीत ते उलट पण झालंय की पैसे द्या मगच आम्ही बोलू. मग एका पण लागतो कोण आहेस तू. बरोबर. मग मी जास्त आणि लोकांचे इगो असेल की मग मी 3 पट माझं बजेट वाढवून मी एखाद्या नॉन आर्टिस्टलाच आणेन. करेक्ट आहे. मला रिसेंट आलेला अनुभव असा होता, मला स्टुडिओसाठी विचारलं की तुझा स्टुडिओ आहे ना फोटोशूटला, अशी अशी एक ऍक्ट्रेस आहे, सेलिब्रिटी आहे, तू ये आणि कोलॅबमध्ये असं तसं. फार काही
मैत्रीही नाहीये, काहीच नाही. तर म्हटलं मी नॉर्मल म्हटलं की बाबा त्यात मला कुठल्या सेलिब्रिटीचा डिसरिस्पेक्ट करायचा नव्हतं काय. म्हटलं बाबा मला काही सेलिब्रिटीचा अप्रूप नाहीये. सो माझा स्टुडिओ वापरणार आहे मी, तिथे खर्च केलेला आहे. सो मी चार्ज करतो एवढे. तर मी काय कोलॅब वगैरे गोष्टी नाही करत. त्याच्यावर मला व्हॉइस नोट आली की मी पण एवढे इंडस्ट्रीत आहे, मी पण खूप सेलिब्रिटीजला ओळखते, मलाही काय असं अप्रूप वगैरे नाहीये. सो हे या अर्थाने घेतलं जातं की आपण स्पष्ट एखाद्या गोष्टीला नाही म्हणा तर ते खुपतं. हा मला वाटतं आपल्या मराठी माणसांचा हा एक गुण आहे, अवगुण म्हणेन मी. नाही, मला असं वाटतं की हा तर आहेच एक अवगुण, पण यू शुड रिस्पेक्ट समबडीज टाइम. की त्या व्यक्ती तुम्हाला जर एखादी स्पेस देणार आहे किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी येऊन काहीतरी छोटं काम करणार आहे, तर त्याचं काहीतरी देणं. म्हणजे मी जेव्हा डान्स करायचे, शिकवायचे वगैरे, तर मी आतापर्यंत 100+ संगीत पुण्यामध्ये केलेली आहे. तर माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की अरे माझं लग्न आहे, तू कोरिओग्राफ कर. तर मी तिला जवळजवळ 50% जास्त डिस्काउंट देऊन रेट सांगितलं पर डान्सचा. येऊन नाचायचंच तर रे तुला, कशा पैसे. बाहेरनं कोरिओग्राफर बोलवला, पण मला ठीक आहे, मला वाईट नाही वाटलं. की माझ्याकडे तेव्हा एक काळ होता की डिसेंबर महिना अख्खा संगीतमध्येच जायचा माझा, त्यामुळे मला तिच्या डेट्स काय दुसरीकडे झाल्या ऍडजस्ट. पण लोकांचं हे असतं की ओळखीचा व्यक्ती आणि येऊन तुम्हाला काय इथे स्टँडअप तर करायचंय किंवा इथे येऊन नाचायचंच तर आहे असं नाहीये. तिथे आम्ही त्याच्यासाठी विचार करायचा आहे की कुठली गाणी घ्यायची, काय करायचं. कोणी ऍक्टर असेल, तो काही स्किट प्ले करणार असेल, तर ऑडियन्स काय आहे बाबा, इतका आपण अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा. आणि खूपच म्हणजे आजकाल हे खूप झालंय की टॅलेंट म्हणजे ते फक्त त्यांना एंटरटेन तेवढं व्हायचंय आपल्याकडनं, पण पैसे द्यायला म्हणजे तुम्ही काय करताय, त्याच्या बदल्यात तुम्ही काय देताय. तर तुम्हाला एक चांगला टाइम देतोय आम्ही, क्वालिटी टाइम तुमच्या ऑडियन्सला येणाऱ्या किंवा तुम्हाला जे काय तुम्ही आमच्याकडनं हसणार आहात किंवा शो बघणार आहात, दॅट क्वालिटी टाइम, दॅट एंटरटेनमेंट वी आर गिव्हिंग यू अँड यू आर नॉट पेइंग अस. या बाबतीत मला वाटतं की अशा टाईपची जो लोक असतात ना, त्यांनी स्वतःला थोडंसं समोरच्याच्या शूजमध्ये हे करून बघावं की माझा मुलगा किंवा माझ्या मुलीने एखाद्या फील्डमध्ये 10-12 वर्ष दिली आहेत आणि त्याला समोरून कोणीतरी काम फ्रीमध्ये कर म्हणतंय किंवा काय, तर आपल्याला कसा राग येईल हे कुठेतरी पाहिलं पाहिजे. ऑनेस्टली स्पीकिंग, ती लोक तेवढ्या विचारांचीच नसतात की मी समोरच्या शूज मध्ये उभं राहून बघावं. तेवढी त्यांची वैचारिक बुद्धी असती तर त्यांनी कदाचित हे वाक्य की तुम्हाला काय, तुम्ही येऊन इथे नाचायचंच आहे किंवा इथे येऊन ऍक्टच करायचंय, असं बोललेच नसते इन द फर्स्ट प्लेस. त्यामुळे जो असं म्हणतो त्याच्याशी मी एवढा त्याचा विचारही करत नाही की त्यांनी माझ्या शूज मध्ये, नको, तू तुझ्या शूज मध्ये बरा आहेस, तू तिथेच राहा बाबा. आणि मग त्यांना असे ते इंस्टाग्राम वाले जे सो कॉल्ड असतात ते मिळत राहतात आणि मग त्यांना कळतं की ते 30 सेकंदच बरे असतात, तासभरासाठी प्रोफेशनलच पाहिजे. करेक्ट. जुई, या फील्डचे जेवढ्या चांगल्या बाजू आहेत तेवढ्याच काही काळ्या बाजू आहेत असं मी म्हणेन. त्या काय आहेत? बापरे, खूप अवघड प्रश्न विचारला मला. मला असं खरं तर वाटतं, म्हणजे आता माझ्या करिअरला 13 वर्ष होतील, मी या इंडस्ट्रीमध्ये आहे. 10 नोव्हेंबरला. सो इन दीज 13 इयर्स मी त्यातनं खूप लांब राहिले. म्हणजे मी अशी व्यक्ती आहे की मी खूप पार्टीजला जात नाही. माझं काम करणार, मला माझा चेक मिळाला. मी अवॉर्ड्स आहेत पण मी म्हणजे एकदा करीना कपूर म्हटली होती की तिला अक्षय कुमारने की रिवॉर्ड्स मध्ये जास्त हे घाल, तर मी त्याच्यात खुश आहे की मी आज शेवटी एव्हरीबडी डज इट फॉर द ब्रेड अँड बटर, आय एम डुईंग इट फॉर द सेम. त्याच्याबरोबर जी फेम येते ती इट इज अ पॅकेज. आणि मला असं वाटतं की आहेत त्या, पण त्याच्यात आपण किती घुसायचं आता. आणि मी म्हटलं तसं की बरेच जण मला म्हणतात की ह्याला करिअर किती आहे, 30-40 पर्यंत. पण मग तुम्ही त्याच्यात वे आउट शोधा आणि त्याच्यासाठी बॅकअप्स बनवा. कारण डार्क साईड्स म्हणशील तर मी कधी त्याच्यात तितकी घुसलेच नाही. मी माझा शो करते आणि मी घरी जाऊन काय माझं असतात क्रिटिक लोक माझी काही बसवलेली असतात मी ऑडियन्समध्ये, त्यांच्यावर माझी मीटिंग असते की हे इथे चुकलं, टायमिंग जास्त झालं शोचं, अँकर असा होता, हे असं होतं. सो मी शो नंतर सुद्धा कामच करते. काही लोक शो नंतर आफ्टर पार्टीज असतात, ती माझी कधीच तुम्हाला कुठेच लोक म्हणतात आम्हाला इन्व्हाइट नाही केलं, तर होतच नाही इन्व्हाइट करण्यासाठी, आफ्टर पार्टीज होत नाही. डार्क साईड मी असं म्हणेन की नाही, कारण माझ्या
टच वूड माझं करिअर, माझ्या मॉडेल्सचं करिअर खूप छान चाललंय. आणि असे छोटे छोटे लोक येतात की हा इथे भेट तिथे भेट, फोन कॉल्स येतात, मेसेजेस काहीतरी करतात मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस मधनं, ते हिंदीचे असोत, बॉलिवूडचे किंवा मराठी इंडस्ट्रीत, असेही लोक की आत्ता पेरेंट्सला सांगू नका, तुम्ही आधी मुंबईला येऊन मिटिंग करा, असे बोलणारे लोक आहेत. पण मग ते आपण जायचं का त्या डार्क साईडला? म्हणजे तो दरवाजा उघडायचा आहे का? जसं तो लायन किंग मध्ये सिम्बाला सांगतो की तिकडे जाऊ नकोस, तसे आपल्याला तिकडे जायचंच नाहीये. आहे ते तिथेच असू देत, आणि फसणारे फसतात, त्याला आपण काहीच नाही करू शकत. डोंट बी ग्रीडी, आय वुड से फॉर वर्क. थोडस बघून समजून काम करा. आणि म्हणून तुम्ही वेळ पण लावू नका. काही काही मुली असं म्हणतात, मॅम तुम्हीच म्हटल्या होत्या. म्हटलं अरे जाऊन भेटा, तर मीच रेफरन्स दिलाय ना, म्हणजे जेन्युइनच आहे असं. किंवा आता एक मुलीला आम्ही मुंबईला पाठवली, ते डिरेक्टर होते, चांगले होते, त्यांच्याशी आम्ही बऱ्याच मीटिंग्स केल्या होत्या सुप्रिया मॅमनी. पण ती मुलगी म्हणली नाही, आम्हाला हॉटेलमध्ये राहायला बोलवलं, मग ते आमच्या हॉटेलवर येऊन आम्हाला भेटणार होते. म्हणलं बुक त्यांनीच केलं ना, मग त्यांना फार तर फार म्हणायचं की लॉबीत. म्हणजे काही मुली अशा असतात की त्यांना आपण जपून राहण्यासाठी सांगतो, पण त्या म्हणजे एखाद्याला आधीच जज करून टाकतात. तर असं म्हणजे मला असं वाटतं की डार्क साईड ऍक्च्युली प्रत्येक माणसातच आहे. तर ती आपण किती, म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यावर सगळंच घेत नाही ना, आपल्याला हवं ते घ्यायचं आणि आपल्या कामापुरतं घ्यायचं आणि तेवढंच बघायचं. जसं ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये किंवा बॉलिवूडमध्ये आपण असं ऐकतो, कास्टिंग काउच नावाचा प्रकार खूप असा कानावर येतो, आपण फक्त ऐकून असतो या गोष्टी. असं याही इंडस्ट्रीत होतं? मी म्हणेन कॉर्पोरेट इंडस्ट्रीत होत नाही. व्हाय ओनली ऍक्टिंग अँड मॉडेलिंग इंडस्ट्री फॉर दॅट पर्पज? ह्या गोष्टी बाहेर येतात आपल्या इंडस्ट्रीतल्या, आय वुड से एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतल्या, कारण दॅट इज हायलाइटेड. पुढे जाऊन तिथे IT इंडस्ट्रीत बघतं का प्रमोशन होण्यासाठी काय काय चालतं? आणि देर इज अ स्टडी, कोणीही जाऊन गुगलवर, किंवा 40% जास्त दॅन फिल्म इंडस्ट्री अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये होतं. सो तुम्ही तुमच्या मुलांना MBA बनवून कॉर्पोरेटमध्येच काम करा. जेव्हा शिकवताय तेव्हा यू आर एक्सपोजिंग देम टू अ रिस्क मोर 40% मोर दॅन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री. सो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असं होतं की मी आज तुझ्याकडे काम मागायला आले, मला जर नाही चांगलं वाटली वाईब, तर मी तुला नाही म्हणू शकते की सॉरी मला हे प्रोजेक्ट नाही करायचं साईन करायच्या आधी. बट एकदा तुम्ही जॉबमध्ये गेलात की तुम्हाला ते प्रेशर, मग तुम्हाला त्या वाटेला जायचं नाही म्हणून तुम्ही प्रमोशन घेत नाही, मग तुम्हाला तिकडे पण ग्रिल केलं जातं त्या गोष्टीसाठी. माझ्या कितीतरी मुली आहेत जॉब सोडून आज परत स्ट्रगल करतायत. जस्ट इथे काही अनुभव आले किंवा इथे खूप स्ट्रगल करायला लागतोय मॅम, पेरेंट्सचं प्रेशर आहे की मी एक अमाऊंट कमवायलाच पाहिजे, आणि नाव दे हॅव स्विच्ड देअर करिअर्स अगेन बिकॉज ऑफ द प्रेशर. सो आय वुड से की हे कास्टिंग काउच जे आहे ते सगळीकडेच आहे. इट इज जस्ट की ह्या इंडस्ट्रीतलं थोडंसं लाईमलाईट मध्ये आणि दिसतं लगेच काही झालं की कोणतरी, ते कॉर्पोरेट्स मध्ये होत नाही. सो इट इज एव्हरीवेअर, एव्हरीवेअर. ऍक्टर असेल, ऍक्ट्रेस लोकांना असेल, याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न आहे. ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला लग्नाला खूप प्रॉब्लेम होतो, तसा मॉडेल्सला पण होतो. जज केलं जातं की अरे त्या इंडस्ट्रीतला आहे बाबा, किंवा त्या इंडस्ट्रीतले बाबा नको. इव्हन मी नाव नाही घेणार, रिसेंटली कॅमेरा मागे माझा मित्र आहे, आमचा एक कॉमन फ्रेंड आहे, त्याने मागे त्या मित्रांनी मला डिरेक्टली, आमच्या लग्नावरून विषय चालला होता, तो डिरेक्टली मला म्हणाला तू करशील का ऍक्ट्रेस मुलगी? म्हणलं हो, काय प्रॉब्लेम आहे. सो हे माझ्याच एजचा तो मित्र, तो हे या जनरेशन पर्यंत पण आलेले, या एज पर्यंत. असं आपण म्हणू शकतो की आपल्या आधीच्या लोकांना थोडस तसे विचार किंवा असं, पण आत्ताही ते विचार आहेत असे. तर हे मॉडेलिंग मध्ये पण मॉडेल्सला पण असे अनुभव येतात? ऑनेस्टली सांगू, माझ्या ज्या मॉडेल्स आहेत आतापर्यंतच्या टॉप मॉडेल्स आहेत, फाल्गुनी झेंडे म्हणून आहे, तन्वी खारोटे आहे, आणि बऱ्याच आहेत ज्या मॅरिड आहेत, त्यांची लव्ह मॅरेजेस झालेली आहेत. त्यामुळे पण हा अनुभव मला खूप येतो, कारण हे होतं म्हणजे त्यांना काय माहिती, असं वाटतं की मॉडेल म्हटल्यावर काय दुसऱ्या दिवशी बिकिनी घालूनच सत्यनारायणाला बसणार आहे का, तर असं नाही आहे. मी मॉडेल्सलाही कायम ऍक्च्युली सांगते की इतर वेळेस सुद्धा जर तुम्ही ऍक्टर ऍक्ट्रेसेसला बघितलं, त्यांना जर गरज असेल तर स्किन शो करतात, पण ही मेंटॅलिटी लग्नाच्या ह्याच्यात आहे की त्यांना असं असतं की अरे मग ह्यांना खूप स्ट्रगल असतो, आणि मला त्या ह्याच्यात तर पडायचंच नाही ऍक्च्युली. पण पूर्वीच्या काळात असं होतं की मुलगा चांगला आहे, घरचं चांगलं आहे, मुलंकडचे पण बघायचे की मुलगी चांगल्या घरातली आहे, चांगली त्यांच्या हिशोबाने चांगली दिसणारी आहे, तर करून घेऊयात आपण.
आता काय होतं, मुलगा इतकं कमवतोय, मग त्या मुलीचा पगार मॅच होतोय का, त्या मुलीचं हे सगळं मॅच होतंय का. सो पगार मॅच करण्यात आणि करिअर्स मॅच करण्यात इतके लागलेले आहेत की मन मॅच होत नाहीत आणि मग डिवोर्स रेट वाढत चाललेत. सो मला असं वाटतं की नॉट एव्हरी ऍक्टर्स करणारे तर सगळेच, आता कितीतरी ऍक्टर्स कितीतरी वर्षासाठी मॅरिड आहे. मग असं काही नाहीये, म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन द फॅक्ट की युअर करिअर शुड बी सेम सो तुमचा संसार खूप छान होऊ शकतो. अजिबात मी ज्यांच्याबरोबर काम केलंय, ऐश्वर्या नारकर, राईट. सो मी त्यांना एक आयडियल कपल मानतो इंडस्ट्रीमधलं. कारण ते खूप छान राहतात, लाईफ एन्जॉय करतात. ते आता सोशल मीडियाला पण त्यांच्या रील्स वगैरे खूप छान हे करतात. सो कोणीतरी त्यांचं पर्सनल आयुष्य एन्जॉय करतंय, तर तिथेही खाली ट्रोलर्स वगैरे येत असतात. पण मी हे मुद्दाम नाव घेतोय की अशी इंडस्ट्रीतली काही कपल्स आहेत की जे आयडल आहेत. सो छानही गोष्टी मी मगाशी म्हणाल तसं चांगल्या बाजूही आहेत, वाईट बाजूही आहेत. तुम्ही काय बघता, अर्धा ग्लास भरलेला बघता की अर्धा रिकामा? आणि सर्वात मोठं एक्झाम्पल माधुरी दीक्षित, की हर हजबंड वॉज नॉट रिलेटेड टू द इंडस्ट्री, म्हणजे ते इंडियातही नव्हते, तरी असं काही झालं नाही ना की ती ऍक्ट्रेस आहे म्हणून त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स झाले. आणि असतील सुद्धा तर कोणाच्यात नसतात, आपल्या आई वडिलांमध्ये पण काही प्रॉब्लेम्स असतील, ते काय अख्ख्या जगाला दाखवत नाही. आय फील की आजकाल असं झालंय की सगळ्या गोष्टी, की जसं आपण एखादी ऑनलाईन शॉपिंग करतो, आवडलं नाही की एक्सचेंज करतो, तसं ते रिलेशनशिप्स मध्ये पण चालू झालं. तर मला असं वाटतं की आय डोंट थिंक इट इज पर्सन टू पर्सन ऍट द एंड ऑफ द डे, की तो कुठल्या कल्चरमधनं येतोय, कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधनं येतोय, आणि यू हॅव अ लॉट ऑफ टाइम टू स्पीक. तर आणि काही गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतात. आपण काय एखादी वस्तू विकत घेत नाहीये की ती अशी ठेवली की ती वर्षानुवर्ष तशीच राहणार आहे. बरेच अनुभव पर्सनली प्रोफेशनली येत राहतात, आपण बदलत राहतो, प्रत्येक जण बदलतो. म्हणूनच देवाने आपल्याला माणूस बनवलाय ना, वी कीप ऑन चेंजिंग. करेक्ट. सो तू मगाशी सांगितलंस तसं एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुला. 13 वर्ष तू या इंडस्ट्रीत आहेस, ओके, तो पहिला दिवस. आणि मला वाटतं पुणे फेस्टिवलचं जे तू म्हणालीस, मिस पुणे फेस्टिवल, सो ते मला वाटतं सुरुवातीच्याच काळात तू तेव्हापासून जोडली गेलेली आहेस त्याच्याशी. त्याचा अनुभव आणि तू आज जे स्वतःला बघतीयस आणि तो पहिला दिवस, हा प्रवास कसा वाटतो? बाय गॉड्स ग्रेस खूप छान होता प्रवास. अप्स अँड डाऊन्स होते, पण मग ते असं काय म्हणतात, लोणचं नसलं ताटात तर ती खटास येत नाही ना जेवणात. सो मी पहिलं म्हणजे करिअर जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा एकतर मी जसं म्हटलं तसं की मी डान्स कोरिओग्राफीज वगैरे करायचे, तर त्या ह्याच्यात मला एक फॅशन शोला आय हॅड नो आयडिया व्हॉट टू डू. मला माझे विनीत खत्री, माझे जे मेंटर आहेत, सो बंटी अंकल मी म्हणते त्यांना, फॅमिली फ्रेंड आहे, तर मला बंटी अंकल म्हणाला की एक फॅशन शो आहे, ॲमवे हे जे ब्रँड आहे त्यांनी इंडियन साठी ॲटिट्यूड म्हणून कलर प्रोडक्ट्स लॉन्च केले. कलर प्रोडक्ट लिपस्टिक आणि जे चेहऱ्याला कलर्स लावतो त्याला कलर प्रोडक्ट म्हणतात. त्याचा पुण्यातला शो करायचा आहे KP मध्ये रागा लॉन्सला. तर मी म्हटलं की म्हणजे फॅशन शो कसा करायचा, मला काहीच माहिती नाही. तर ते म्हणाले की तू डान्समध्ये फॉर्मेशन्स करतेस ना, म्हणलं हो. तर मग तसेच फॉर्मेशन्स फक्त नाचवायचं नाही, चालवायचं, आणि ते कसं चालवायचं ते फक्त कॉपी पेस्ट मी सांगतो ते करायचं. आणि मग मला ॲम्वेकडनं मेल आला होता की माइन वॉज द बेस्ट ऑफ ऑल. आणि मी फॅशन डिझायनिंगचं लास्ट इयर माझं चालू होतं, त्यामुळे स्टायलिंग पण ते जे पार्टिसिपंट्स होते त्यांचं मी केलं आणि ते सगळं आवडलं बेसिकली. आणि मला मेल आला होता की दिस वॉज वन ऑफ द बेस्ट वगैरे असं. आणि मग तिकडनं अजून एक शो आला जिथे कृष्णकांत कुदळे म्हणून जे पुणे फेस्टिवलचे चीफ कोऑर्डिनेटर होते त्या काळात, आता ते नाही राहिले म्हणजे, पण त्यांनी तो शो पाहिला होता आणि ते म्हणाले की असा आमचा मिसेस पुणे पण एवढा छान होत नाही, तर तुम्ही करा. तर मी लहान होते, माझी आई अगेन सुप्रिया मॅम, तर आम्ही म्हटलं आम्ही मिस पुणे करू, नॉट मिसेस पुणे, कारण मिसला थोडं जास्त करिअरला स्कोप आहे. अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड मिस पुणे फेस्टिवल. मिस पुणे फेस्टिवलचा लास्ट इयर 10th सीझन झाला. आता ह्या वर्षी आम्ही तो केला नाही कारण पोस्ट लॉकडाऊन अकॅडमिक्स पण चेंज झाले आहेत, त्यामुळे सप्टेंबरमध्ये कॉलेजेस सुरू होतात की लगेच गणपतीमध्ये मुलींना सुट्ट्या मिळत नाही. पूर्वी जूनमध्ये व्हायचे, ऑगस्टमध्ये परीक्षा वगैरे होऊन गणपतीत मुली असायच्या. सो अगेन काही अशी बरीच कारणं आहेत टेक्निकल, त्यामुळे आम्ही यावर्षी तो केला नाही. पण वी आर इन टू प्लॅनिंग आणि थोडंसं हा स्टडी की मुलांचे परीक्षा कधी नसतात आणि ते पूर्वीसारखं चेंज झालं आणि आपल्याला ते काहीच माहिती नाही कॉलेजेसचं. सो त्या स्टडी आणि त्या प्रोसेसमध्ये आम्ही आहोत आणि सून आय विल बी लॉन्चिंग माय ओन पेजंट. क्या बात. आणि आता नवरात्र सुरू आहे,
सो जनरली असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं स्त्रीच्या मागे पण स्त्रीच असते. जसं मी म्हणेन तुझ्या मागे आई आहे. माझी आई आहेच आहे, पण मी म्हणेन की स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. Correct. जे वडील असतात मी म्हणेन, कारण माझ्या वडिलांनी कधीच नाही, मी त्यांना कायम की मला ह्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग करायचंय, त्यांना कधी एक दिवस त्यांना म्हटलं माझ्याकडे गाडी नव्हती घ्यायला या, तर ते म्हटले म्हणजे कुठे यायचं, तेव्हा काय आज सारखं गुगल मॅप्स नव्हते. बरोबर. त्यांना माहिती नव्हतं माझं कॉलेज कुठे, की फक्त जाऊन डीडी फीजचा भरायचे ते. सो ट्रस्टिंग फादर इज व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर. ऍक्च्युली, कारण आई ही असतेच कुठल्याही Correct. मुलाच्या पाठीवर, कधी आपल्या चुकाई पाठीशी घालते आई. Correct. पण माझ्यासाठी माय फादर, म्हणूनच मी त्यांचं ऍक्च्युली Correct. सुहास हे माझ्या वडिलांचं नाव आहे, माझं बरोबर. आडनाव किंवा माझ्या नवऱ्याचं नाव नाहीये, हे माझ्या वडिलांचं, आणि ते मी म्हणूनच लावते कारण आय कम फ्रॉम अ व्हेरी ऑर्थोडॉक्स फॅमिली. आणि माझ्याकडे मला खूप हे, जेव्हा मी कथक शिकायला लागले की तामाणे, म्हणजे माझं आडनाव सुप्रिया तामाणे माझ्या आईचं नाव आहे, त्यामुळे माझं आडनाव तेच आहे ऑब्व्हियसली, की आमच्यात कोणी पायात घुंगरं घातली नव्हती, आणि मग मी फॅशन फील्डमध्ये आहे. आणि मग जेव्हा माझं पेपरात नाव यायला लागलं तेव्हा मग आमची नात, आमची भाची, मग आय डिसाइडेड की 1-2 शोज मध्येच मी की नाही माझे वडील, कारण माझे वडील मी बाहेर गेले की फक्त विचारायचे कधी काय शोजला, म्हणजे मी पूर्वी 2 व्हीलरवरती असे मोठे ड्रेपरीच्या पिशव्या आणि माझी टीम त्यांच्या गाड्यांमध्ये, आणि मी निगडीला जा अशी पण जायचे शोज करायला. तर माय डॅड यूज टू ओनली कॉल मी अँड से की येतेस ना, ठीक आहे. मग आता व्हॉट्सअपला लोकेशन पाठवता येतं, तर रात्र झाली की ते लोकेशन. आणि कधीही शो नंतर, एक तर शोला कितीतरी वेळा यू विल सी हिम हेल्पिंग अस. कधी एकदा मी क्राऊनच आम्ही घरी विसरलो होतो, तर त्यांना आणायला सांगितले. जजेससाठी काही करायचं आहे, ही इज ऑलवेज देअर, माय फादर, ॲज लाईक असं नाही की बायकांचंच काम आहे किंवा हे, ही हॅज नेव्हर डन दॅट. आता ते कधीही रात्री शो नंतर मला घरी जायला जर लेट होणार असेल, 2 वाजणार असतील, तर रात्रीचे ते ही इज अवेक टिल आय रिच. करेक्ट. मी किंवा माझी बहीण आहे. सो मला असं वाटतं की एक ब्रॉड माइंडेड फादर इज, बाईच्या मागे तो असतो, ते गरजेचं आहे. ते गरजेचं आणि आहे. मला वाटतं प्रत्येक मुलीचा पहिला बेस्ट फ्रेंड हा तिचा बाबा असतो. बाबाच. करेक्ट. सो जुई, खूप थँक्यू तू आलीस आणि तुमच्याशी गप्पा मारल्यास. खूप तुझ्या पॉडकास्टचा उपयोग नवीन मॉडेल्सलाही होईल, आणि होपफुली ज्या मॉडेल्स आत्ता आहेत पण थोडीशी जमीन विसरल्यात, सो त्यांनाही नक्की परत होईल की आपण Yes. डाऊन टू अर्थ असायला हवं खूप. लाईफ टाईम. आणि तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. थँक्यू सुजित. पहिलं म्हणजे तू मला बोलावलंस, कारण मला असं वाटत नाही की फॅशन फील्डवर काही फार पॉडकास्ट झालेले आहेत, आणि हे खूप गरजेचं आहे, कारण येतात ते ऍक्टिंग करायलाच येतात, आणि मग मॉडेलिंग म्हणजे Correct. काय, त्यांना वाटतं की ऍक्टर झालं म्हणजे मॉडेल, मॉडेल झालं म्हणजे ऍक्टर. सो ते फील्ड एवढं महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. सो तेही तेवढं महत्वाचं आहे. इट ओपन्स मेनी डोर्स. तिथे आल्यावर बऱ्याच गोष्टी कळतात, आणि एस्पेशली मी म्हटलं तसं पुण्याची आत्ताची जी परिस्थिती आहे फॅशनची, तर somebody needs to save it, and thank God की thank you actually, not God, thank you सचिन, की तू इथे बोलून ॲटलिस्ट पीपल विल अंडरस्टँड की व्हॉट इज नेसेसरी. Correct. कारण माझ्याकडे अशा खूप मुलं मुली येतात की मॅम आम्ही इथे पैसे भरले आणि आम्ही बरोबर. फसलो. सो मी सगळ्यांना हेच सांगेन की प्लीज फसू नका. हे फील्ड खूप छान आहे, खूप बरोबर. छान करिअर्स मी घडताना माझ्या डोळ्यासमोर पाहिलेली आहेत. आणि हे एक इंडिव्हिज्युअल फील्ड आहे, असं नाही की साईड बाय साईड करायचं. जसं आता ऍक्टिंग इंडस्ट्रीत पण सुरू झालंय की रिटायरमेंट नंतर आता मी जरा ऍक्टिंग करतो. सो एवढं कॅज्युअली घेण्यासारखं ना कुठलंच ऍक्टिंग field. फील्ड आहे ना मॉडेलिंग फील्ड आहे. खूप मेहनत आहे, आणि तुम्ही पाहिलं 13 वर्ष तिने या इंडस्ट्रीला दिलेली आहेत, आणि ती पुढेही ते सुरू ठेवते, आणि आता तिचा ब्रँडही आहे. सो त्या ब्रँडला परत एकदा शुभेच्छा. नक्की व्हिजिट करा तिच्या ब्रँडला. आणि आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती पॉडकास्ट बघायला आवडेल. थँक्यू सो मच.